तर आता इकडे वरती आलो होतो आम्ही. आता बाबा म्हणले की आम्हाला जरा पायऱ्या करून द्या. तर आता आम्ही करतोय पायऱ्या. ही एक लाईन आहे ते आता इकडं 2 लाईन करायच्या अशा. इकडे केल्यात बघा 2 लाईन. रवी शेठ पण आहेत, सचिन राव आहेत परत इकडं. आता थोडीशी मदत करतो बाबाला. आता हा चिऱ्याचा दगड लावतो इकडं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही इकडं आता मारणेवाडीला आलो आहे. आता इकडं थोडं काम चालू आहे आमचं. बघा, तर फायनली आपल्या पायऱ्या झाल्यात मित्रांनो. बघा, तर आपल्या फायनली पायऱ्या झालेल्या आहेत. बघू शकता किती सुंदर पायऱ्या केल्यात. अर्ध्यातनं केल्यात आम्ही. चढायला प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळं डबल वीट लावलेली आहे, चिराचं दगड लावलेलं आहे. तर बघा कशा केल्यात. आज संडे आहे. कुठं जायचंय सचिनराव? तर तुम्हाला आता नाही का आमच्या इकडचा मिनी धबधबा दाखवतो. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के। पाऊस नाही सध्या. आता चला दाखवतो तुम्हाला धबधबा. हे मित्रांनो उंबराचं झाड आहे. भरपूर जुनं आणि मोठं आहे. बघा किती मोठं आहे. पावसाळ्यामध्ये आम्ही या पॉईंटवरच येतो दरवेळेस मजा करायला. तर आम्ही इथं पण पायऱ्या केलेल्या आहेत. रवी शेठ बॉटल एखादी. हे बघा कसं आहे. पाणी नाही एवढं आता, पाणी गेलंय आता. चला, तर मित्रांनो बघा, हा आमचा मारणेवाडीचा मिनी धबधबा. सध्या एवढं पाणी नाही आता, नाहीतर आम्ही इथं मस्तपैकी एन्जॉय करतो. खेकड्या फेकड्या आहे का नाही सचिनराव? या वर्षी काय आम्ही खेकड्या पकडायला गेलो नाही. आता जाणार आहे. आता या पुढच्या रविवारी जाऊ. आता तुम्हाला पुढच्या रविवारी दाखवतो खेकड्या कशा पकडायच्या ते. कसं वाटतंय रवी शेठ? रवी शेठ, रवी शेठ कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? थंड पाणी आहे का? कसं बरं वाटलं का? अरे रवी कसं वाटलं? एक नंबर. बघा इकडं पण पायऱ्या बघा किती मस्त गेलेल्या. चला रवी शेठ चला. तर हे आपल्याकडे काजूचे झाडं पण आहेत, भरपूर आहेत. या इकडच्या साईडला आहेत भरपूर, जवळपास 10-1 झाडं असतील. तर याला आता उन्हाळ्यामध्ये काजू लागतील मित्रांनो. बघा कसं आहे काजू सुद्धा.
रविशेठ बोला की थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये. काय बोला हो, जिंदगी झाली झाली, काय बोलून बोलता येईना आता, सुचना काही. लग्न झाल्यामुळं सुचना काय? हा, कशामुळं? लग्नामुळे काय प्रॉब्लेम काय? बायको पाहिजे तर तिकडं जेव्हा भेटलं. अजून थोडंसं बाबाच्या घरामध्ये ड्रिल मशीनचं काम करायचं मित्रांनो. आपल्या 2-3 ठिकाणी ड्रिल मारायची, तर ते पण दाखवतो तुम्हाला कसं मारतो तुम्ही. काय करताय सचिन? काय करताय का? कोणते झाड आहे सचिन? कशाचे? कारंजे. सगळे आहेत, सगळे कारंजाचे. आणि ते पूर्ण कारंजे दिसते. आणि हे कशाचे? गेले. हायला तुम्ही मस्त काम करताय बा. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा, आहे का ना? हे इकडे का आपलं नारळाचं झाड आहे. नारळ पण आलेत आता याला. मोठे नारळ, एक नारळ आले आलेत ना, पलीकडल्या साईडला आहे ना. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, 1 2 3 4, तिकडल्या साईडला 5 आहेत. इकडं पण लावलेले आहेत बघा. इकडं आम्ही या एरियाला नाही का कोकण नाव दिलेले बघा. पूर्ण नारळाचे झाडं आणि सुपारीचे झाड आहेत आतमध्ये. तर आपल्या इथं केळीचे पण झाड आहेत मित्रांनो. हे बघा, केळी लागलेत आता, सध्या कच्चे आहेत. तर हा आरसा पण बसवलाय आपणच आता. बघू शकता इकडं पूर्ण साहित्य ठेवलेले आहे आपण आता इकडे अँगल लावायचे 2, आपलं पडदा लावायचा बाबांना. तर चला आता ड्रिलचं काम करून घेऊ. अशा कामाची आपल्याला आवड आहे मित्रांनो. आपण असे काम असले की घरच्या घरीच करून टाकतो. कोणाला काय बोलवायची गरज नाही, छोटे मोठे करून घेतो आपण घरच्या घरी. तर आता खालच्या साईडचा अँगल लावून झालेला आहे आपला. बघू शकता कसा लावला आहे, एकदम माप घेऊन केलेले आहे काम. आता आपल्याला मध्यभागी एक सपोर्ट द्यायचा आहे, कारण की अँगल नाही का मोठा आहे भरपूर, त्याच्यामुळं मध्यभागी एक अजून आपण एक सपोर्ट लावू त्याला. रवी शेट आहेत आपले,
हेल्प करतात मला. आता दुसरा अँगल पण लावून घेऊ आपण. बघा कसा लावला आहे. पहिला अँगल एकदम ॲक्युरेट बसलेला आहे. आता मधल्या साईडचा पण हुक लावून घेऊ आपण आता सपोर्टिंगसाठी त्याला. तर बघू शकता तुम्ही कसं एकदम मेजरमेंट घेऊन आपलं काम चालू आहे. रवी शेटने इकडल्या साईडने धरलेले. तर बरोबर नाही का आपल्याला सेंटरलाच लावायचे. बाबांनी सांगितलेले एकदम सेंटर बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.